सगळेच तर असंच म्हणतात की आपण कधीच कोणाच्या दुःखाचं कारण नाही बनायचं. आणि मी अशी डायरेक्ट जे बोलते ना ते माहीत नाही किती जणांना आवडतं आणि किती जणांना नाही आवडत. पण मी सुद्धा आत्तापर्यंत कधीच कोणाच्या दुःखाचं कारण बनले नाही आणि यापुढे सुद्धा कधी कोणाच्या दुःखाचं कारण बनणार नाही. अहो प्रश्न हा आहे, आपल्या दुःखाचं कारण जे लोक बनले, कारण नसताना जाणीवपूर्वक त्या लोकांशी आपण संबंध काही न ठेवता, त्यांचं नावसुद्धा जगासमोर न आणता जर आपल्यासोबत जे घडलं ते असं डायरेक्ट आपण व्यक्त केलं तर त्याचं पापसुद्धा आपल्यावरच लागतं का हो? नाही, असं म्हणतात आपल्या दुःखाचं कारण बनणाऱ्याला माफ करावा, पण त्याच्याशी संबंध न ठेवता, त्याचं नावसुद्धा जगासमोर न घेता त्याला आपण दुसरा मोकाच देतो की ती चूक पुन्हा दुसरीकडे करायला. पण मी तशी नाही हो. हां, ती चूक पुन्हा न करणाऱ्याला माफच केल्याप्रमाणे असतं, पण तीच चूक पुन्हा पुन्हा करणाऱ्याला हे असं डायरेक्ट जे मी बोलते ना त्याच्यातला शब्द एक ना एक नक्की लागू होतो. म्हणून मी बोलते, कारण मी कधीच कोणाच्या दुःखाचं कारण बनलेली नाही आणि माझ्या जे दुःखाचं कारण बनली आहे त्याला माफ नाही, ते लागू